तुम्ही कधी तुरीच्या ओल्या शेंगाची मसाला पुरी खाल्ली आहे का हो? नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. आता या थंडीमध्ये की नाही ओल्या तुरीच्या शेंगा खूप छान मिळतात. स्पेशली विदर्भ साईडला की नाही ह्या शेंगा खूप छान मिळतात. तर इथे बघा मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ओल्या शेंगा त्या मी सोलून घेत आहे. तुरीच्या शेंगाची आमटी किंवा सुक्की भाजी खूप छान होते. इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून घेते बघा इथे. एक मोठी वाटी भरून या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे बघा मी कणिक मळून घेणार आहे. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा मी चोळून घालत आहे. आणि एक 4 ते 5 चमचे मी तेल घालते, मोठे चमचे जे आपण पोहे खातो की नाही ते चमचे. तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये की नाही 4 चमचे बारीक रवाही ॲड करू शकता, पण मी इथं ॲड केलेलं नाही आहे. फक्त गव्हाच्या पिठाच्याच आज आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर इथे बघा मी एक 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. आता जे तेल घातलं की नाही आपण ते सर्व पिठाला की नाही चोळून घ्यायचं आहे. आता की नाही मी याची घट्टसर कणिक मळून घेणार आहे. खूप जास्त पातळ कणिक मळायची नाही. आपण जसे पुऱ्या बनवण्यासाठी घट्ट कणिक मळतो ना, तशी आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी घालून की नाही मी याची घट्ट कणिक मळून घेते. विदर्भामध्ये की नाही ह्या तुरीच्या शेंगाचे की नाही खूप सारे पदार्थ बनवले जातात. तर कचोरीही बनवतात. इथं तुम्ही कचोरीचाच प्रकार म्हणू शकता. एक फक्त मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. इथं घट्टसर मी कणिक मळून ठेवलेली आहे. आता ही कणिक मी झाकून ठेवते एक 10 ते 15 मिनटं. आता की नाही या ठिकाणी बघा मी हिरवी मिरची घेतली आहे भरपूर अशी, आलं, लसूण, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धणे घेतलेले आहे. आता की नाही आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. पाणी न घालता आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. एखादा चमचा तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल घातले बघा इथे मी. आता इथं जे तुरीचे दाणे आहेत ना ओले, ते मी या तेलामध्ये भाजून घेणार आहे. मीडियम गॅसवरती डाग पडेपर्यंत आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत बघा इथे. साधारण एक 5 मिनटं की नाही मी मीडियम गॅसवरती हे दाणे भाजून घेते. दाणे भाजून झाले की आपल्याला हे जे दाणे आहेत ना, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. इथे बघा मस्त असे आपले हे तुरीचे दाणे भाजून तयार झालेले आहेत. याला की नाही आता मी काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता की नाही त्याच कढईमध्ये की नाही मी इथं 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तेल न घालताच आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. 4 चमचे बेसन पीठ. तर एक साधारण 3 ते 4 मिनटं हे बेसन पीठ मी भाजून घेते. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे बघा इथे. बेसन पीठ भाजून तयार आहे. याला आता मी काढून घेते. कढईमध्ये तेल घातलेलं आहे अंदाजे 2 ते 3 चमचे. आता की नाही तेल गरम झालं की यामध्ये आपण मिरचीचं वाटण घालणार आहोत. जे आपण मिरची, लसूण, अद्रक, बडीशोप, धणे आणि जिरे बारीक केलं होतं ना, त्याचं वाटण की नाही तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे बघा इथे. आता यामध्ये थोडे मसाले घालूयात. हळद, धना पावडर आणि इथं गरम मसाला घालते थोडासा आणि हिंग. छोटा 1 चमचा हळद, छोटा 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि छोटा 1 चमचा अंदाजे मी गरम मसाला घातलेला आहे. मसाला घालून पुन्हा आपल्याला एकदा हे परतून घ्यायचं आहे. आता की नाही यामध्ये जे आपण तुरीचे दाणे भाजून बारीक केलेले होते की नाही, ते घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजलेलं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घालते मी. लिंबाचा रस घातल्यामुळे की नाही पुऱ्या आपल्या छान अशा चटपटीत लागतात खायला. मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत पुरी तयार होते. इथे बघा चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मी पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे पुऱ्यांचं.
तुरीच्या दाण्यांची कचोरी बनवायचं असेल ना तर त्याचंही सारण अशाच पद्धतीने बनवलं जातं. इथे तुम्ही गव्हाच्या पिठाची कचोरीही म्हणू शकता याला. आता इथं आपलं पीठही छान भिजलेलं आहे. थोडंसं तेल लावून पिठाला पुन्हा एकदा मी चोळून घेते, छान असं गोळा बनवून घेते सॉफ्ट असं. आता इथं लिंबाच्या आकाराचे गोळे मी बनवून घेते बघा. सेम पद्धतीने की नाही कचोरी बनवल्या जाते तुरीच्या दाण्यांची, पण इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. कचोरी बनवण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करा. जिथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना तिथं तुम्ही मैदा वापरा. तर इथे बघा एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे आणि तेलावरतीच मी ही लाटी लाटून घेतलेली आहे छोटीशी. जसं आपण पुरण भरतो ना तसं आपलं हे जे आपण सारण बनवलेलं आहे ना तुरीच्या दाण्याचं ते भरून घ्यायचं आहे. आणि शक्यतो जेवढं होईल तेवढं की नाही हाताच्या सहाय्यानेच आपल्याला हे की नाही थापून घ्यायची आहे पुरी. नाहीतर बेलण्याने जर आपण लाटायला गेलो तर ही पुरी फुटते आपली. तर इथं मी तेलावरतीच बघा बनवून घेतलेली होती आधी, सर्वात आधी एक पुरी. आता तुम्हाला तेलावरती जमत नसेल फक्त तर थोडंफार तुम्ही गव्हाचं पीठ लावू शकता. बघा इथं मी एक पीठ लावूनही दाखवलेली आहे. तर सेम पद्धतीने जसं पुरण भरतो ना तसंच हे जे तुरीच्या दाण्याचं सारण आहे ना ते भरून घ्यायचं आहे. आणि थोडंसं अलगद असं याला की नाही मी दाबून घेते आणि बघा अशा पद्धतीने एकदम अलगद लाटण्याने लाटून घेते. खूप जास्त दाबून लाटायचं नाही, नाहीतर काय होतं ही पुरी फुटल्या जाते. आता गॅसवरती की नाही मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही ताई कचोरीच बनवलेली आहे आणि कचोरी एकदम खस्ती आणि एकदम खुसखुशीत असते. तुम्ही याला पुऱ्याही म्हणू शकता तुरीच्या दाण्याच्या किंवा मग तुरीच्या दाण्याची कचोरीही म्हणू शकता. तर इथे बघा किती टम्म अशा आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. छान अशा आपल्या ह्या तुरीच्या दाण्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती छान टम्म फुगलेल्या आहेत. खायला तर खूप छान, खूप टेस्टी एक नंबर लागतात. तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. नक्की बनवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.